बीड विधानसभेच्या दृष्टीने आपण विधानसभा क्षेत्रातील वेगवेगळ्या भागामध्ये जात असतो. विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी आश्वासनं देतात, लोकांची मतं मागतात. परंतु आज मी तुम्हाला असा भाग दाखवणार आहे. अवघ्या बीडपासून एक 7-8 किलोमीटर अंतरावर हा भाग आहे. आता आम्ही मुश्किलने या ठिकाणी टू व्हीलर आणली. जर या ठिकाणी लोकांचा आजार असला, काही दुखलं, रात्री अपरात्री दवाखान्यात नेण्याचा जर प्रसंग आला तर हे लोक जातीत कसे असतील. एकीकडे घोषणांचा पाऊस पडतोय, विकास केला म्हणतायत, परंतु आपण बघितलं तर या भागामध्ये लोक राहतात कसे हा मोठा प्रश्न आहे. तरी आपण या भागातील नागरिकांना थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत काही सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत. 1,500 रुपये त्यांना महिना चालू झालेला आहे. काय त्यांना वाटतंय बघू आपण. काय सांगाल, सरकारचे 1,500 रुपये येतात का? अजय येतात ना, कसे राहता इथं? चांगले. तर काय हे असं आम्हाला हे राहायला नाही, काय नाही. गुडघे गेले तर वर यांगा येत नाही, काय नाही. रस्ता पाहिजे चांगला आम्हाला. रस्ता पाहिजे. हा, रस्ता आता पाहिजे मतदान चांगला. किती वेळेस केलं आतापर्यंत? आता काय मतदान सारखं त्यांनाच आहे मतदान. आणि मग तरी विकास करीत नाहीत, विचारत नाहीत का तुम्ही? काय विचारतो आम्ही आता, कशाला विचारावं आम्ही. आता येणाऱ्या निवडणुकीला 20 तारखेला मतदान आहे. बर, तर त्या लोकांना जे येईल तुमच्याकडे हा, त्यांना तुम्ही विचारणार का आमचा रस्ता करा म्हणून? विचारतो ना, विचारतो ना. विचारणार. हा, रस्ता द्या आम्हाला. आता सरकारचे 1,500 रुपये येतात. हम्म. आता सध्या मजा आहे. हो, मजाच नाही तर काय येतं. शेंगदाण्याचे भाव वाढेत, काय मजा. आम्हाला पैसे दिले तर आले तेवढे, इकडं लागलं ना गॅस वाढायला लागले, तर तेलाचे भाव वाढायला लागले. तर मग सरकार आता 1,500 रुपये देत आहे, इकडे महागाई वाढीत आहे काय? मग तसंच नाही तर काय येतं. चालाकपणा करते तुमच्या. काय सांगाल? आता तुम्ही काय करता ते सांगा. मी काय नाही, कापूस येते. काय भाव आहे सध्या कापसाचा? कापसाचा भाव आता काय माहिती काय देते सरकार ते. मग आता नाही वेचणीला काय भाव आहे? आता इसनीला 15 रुपये किलो आहे. 15 रुपये किलो. हा. मग आता तुम्ही मजुरी म्हणून गेल्यावर परवडतंय ना सध्या? परवडते पण शेतीवाल्याला नाही परवडत. शेतीवाल्याला हो, परवडत, मजुराला परवडते पण शेतकऱ्याला नाही परवडत. शेतकऱ्याला परवडत नाही ना परवडत. 15 रुपये वेचणीला चालले. हो, मग माग काय राहते. माग काही हो, खत महाग केलंय, सगळं महाग केलं आणि आमचा भाव येत नाही ना आमच्या ह्या मालाला. आता तुम्ही टीव्ही बघता असता का? बघतात ना. त्याच्यावर जाहिरात येते सरकारच्या लाडक्या बहिणी. मग आता त्याच्यामध्ये तर सगळ्या आनंदीच महिला दाखवल्यात. आनंदी दाखिल्यात पण सगळं किराणा महाग केला, सगळं महाग केलं. काय उपयोग आहे त्याचा देऊन आम्हाला? नुसतं खुश केलं 2-3 महिने. 2-3 हा, महिने आता किराणा दाखिली. लालूच दाखिली आणि किराणा महाग केला सगळा. पुरतो का आम्हाला 1,500 रुपये महिना? मग आता ह्या निवडणुकीमध्ये सरकारच्या ह्या सगळ्या फसव्या योजनाच्या विरोधात मतदान करणार? नाही, आम्ही जरांगे पाटलाला करणार होतो. जरांगे पाटील म्हणतील त्यांना. हा, अजय मला नाही काय येत. काय तुम्ही काय करता? आम्ही शेतीच करतो. बर, काय वातावरण आता इथं यायला रस्ता नाही? हा, मग सरकारने रस्ता आता त्यांनी अगोदर करायला पाहिजे होता, आता केला नाही. मग आम्ही बापूंना मतदान केल्याच्या नंतर काहीतरी आमचा फायदा होईलच ना. आजपर्यंत जे काही रस्ते केलेत, पाऊल रस्ता होता तर आम्हाला कसं काय ना मुरुम हे टाकून व्यवस्थित रस्ते करून दिले पाटलांनी, ह्या बापूंनी. मग आम्ही त्यांनाच मतदान करू ना आता. आणि आजपर्यंत लाडक्या बहिणीचे 2 महिने 3 महिने झालं पैसे देतात ते सरकार. ते लाडक्या बहिणीचं काय 2-3 महिने दिले पैसे, आता बंद केले. आणि आमच्या कापसाचे भाव कमी केले, सोयाबीनचा भाव कमी केला, तुरीचे भाव कमी केले. काय आमचंच घ्यायचं ना आम्हालाच द्यायचं? असं सरकारचं आता ते सरकारच्या जाहिराती त्या फसव्या वाटतात तुम्हाला? हा, मग फसवा नाही तर काय. त्यांना कोणी पाठवलं होतं का? आम्ही गेलो होतो का त्यांच्याकडे आम्हाला द्या म्हणून? म्हणजे आता हे 4-5 उमेदवार आहेत तुम्हाला माहिती आहे. हम्म. मग याच्यापैकी तुम्हाला विकास कोण करेन वाटतंय? कुंडलिक बापू खांडे. उल्लेख बापू खांडे. हा. आपल्या सोबत अजून एक आजी. काय चाललंय? काय चाललंय? कापूस येतात काय भाव याचायला? 15 रुपये किलो. आयसे इंदूरकर म्हणत होते मजुराचे दिवस येते. हा, वावरवाल्याला काय परवडून. वावरवाल्याला नाही परवडत. पण इंदूरकरचं खरं ठरलं ना. आता काय इकडं तुम्ही इथंच राहता का या भागात? हो, इथंच आहे. जाणं येणं कसं, गावात जायचं म्हणल्यावर तर आम्हाला वाट नाही ना चांगली. किती भांडणं झाले तर गावात माहित व्हायचं काम नाही. हा, हा, वाट नाही, रस्ता नाही. हो. आता जे उमेदवार आहेत त्यांना काय सांगाल? मी नाही सांगत काही. रस्ता रस्ता नाही चांगला. मग रस्ता झाला पाहिजे का? झाला पाहिजे. आपल्या सोबत काही शेतकरी आहेत. बाबा काय सांगाल, या भागामध्ये राहायचं म्हणलं अवघड आहे. हो, लय अवघड आहे. मग आता कसं आहे असं रस्ता निवड नाही ना आम्हाला यायला इकडे. काय हो, थोडाफार झालेला रस्ता आहे पण सारे बाकी- अडचणीचेच रस्ते सारे पुरी
जनावर गुणाराला येत नाही, काहीच नाही. मग आता हे आतापर्यंत 15-20 वर्ष जे आमदार खासदार म्हणून राहिले ह्या लोकांनी कामं केले नाही. नाही केले काम, काय मतदान घेतात आणि तिकडेच बसतात. मतदान कोणालाच काही नाही द्या आम्हाला. तुम्ही या लोकांना बोलत नाही हा 5 वर्षानंतर हो, आल्यानंतर. हो. आता काय सध्या वातावरण काय आता चांगलं आहे, हो. 20 तारखेला निवडणूक आहे. हो, कुंडलिक बापूनेच आम्हाला छावणी दिली. तिथे छावणी जेवढे सारे जनावर गुणावर आमचे तिथेच होते. त्याने आम्हाला भरपूर हे दिलेले आहे. कुंडलिक बापूने कुंडलिक बापू म्हणजे एवढं ज्या भागामध्ये आमदार आला नाही कधी खासदार आला नाही कधी नाही 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 त्या भागामध्ये कुंडलिक खांडेंची मदत पोहोचली. त्यांनीच मदत दिलेली आम्हाला सगळ्याला. आपण बघू हो, शकतो हो, एवढा हो. दुर्गम भाग म्हणजे शहरापासून अवघ्या 5-6 किलोमीटर अंतरावर असलेला हा भाग, परंतु विकासापासून कोसो दूर असलेला हा भाग आहे. आपल्यासोबत या भागात राहणारे काही तरुण आहेत. काय सांगाल, इतका जवळ शहराच्या एवढ्या जवळ परंतु रस्त्याची अशी दयनीय अवस्था आहे. कधी आमदार खासदार मंत्री या लोकांना नाही, कधी नाही, विचारलं नाही? त्यांना विचारायला ते कधी गावात आलेच नाहीत, तर त्यांना काय विचारायचं. त्यांनी 5 वर्षानंतर आता आता आलेत एक वेळेस, आम्ही हे करू ते करू, काहीच नाही. नुसते आश्वासन दिलं. आश्वासन पहिले 10 वर्ष त्यांनी तेच केलं, काहीच नाही केलं. आता काय वातावरण, 20 तारखेला मतदान आहे, 4-5 आता- उमेदवार आहेत, आता सध्या तर बप्पूचीच हवा आहे इकडं. बप्पूच्या हवा आहे. हा. किती गावामध्ये असं वातावरण आहे आता बरं इथं इकडे? आमच्या शेजारचे तर 5-6 गावात फुल त्यांचीच हवा आहे. कुंडलिक खांडे यांची हा, हवा. कुंडली खंडेची. आता जरांगे पाटलाचं बी वातावरण हे मराठा पट्टा आहे सगळा. हा, मग जरांगे पाटील काही भूमिका घेतील? पाटील म्हणतील तसं, पण जर पाटलाचा काही नाही आदेश आला तर आम्ही फुल बप्पू चालवणार. म्हणजे पाटलांनी जर समजा काहीच काहीच नाही सांगितलं नाही तर सांगितलं. कुंडलिक खांडे यांच्या पाठीमागे. हा, ह्यांच्या पाठीमागं. कारण की ते सत्तेत नसताना त्यांनी 2 वेळेस छावण्या चालविल्या, रस्ते जिथं काही जायला मार्ग नव्हता तिथं त्यांनी रस्ते केले. सगळ्या गोष्टीसाठी ते आम्हाला हे सक्षम. कुंडलिक खांडे म्हणजे एक शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा आहे, प्रस्थापित नाही, त्याचा फायदा होतोय हो, काय? हो. फायदाच करतात ते आमचा. म्हणजे एक सामान्य जाणं हो गरीबाला सगळ्याला सांभाळतात ते, हे होते. हो, गोरगरिबाला साथ देतात. साथ देतात. कधी आडे अडचणीला कधी गेलते कुंडलिक खांडेकडे आणि त्यांनी मदत केली का कधी? नाही, मदत करतात. हो, केली? हो, तुम्हाला तशी मदत झाली? हो. तुम्हाला कधी तसा अनुभव आहे? मदत आहे ना त्यांची. आता हे समोरचं मंदिर त्यांनी दिलेलं पूर्णपणे. हो, करतात. हा, मंदिर त्यांनी केलं. ते सत्तेत नसताना त्यांनी सगळे बरेचसे कामं म्हणजे कुणी गेलंय आणि त्यांच्यापासून खाली आता आलंय असं कधीच झालं नाही. आपल्यासोबत अजून एक तरुण आहेत. काय सांगाल, या भागामध्ये असलेल्या समस्या कुंडलिक खांडे यांनी सोडवल्यात, असं काही जे सोडवल्यात ते सोडवल्यात कुंडलिक ना. खांडेने सोडवल्यात, बाकीच्यांनी कुणीच काही केलं नाही आतापर्यंत? बाकीच्यानी कुणीच नाही काय केलेलं. बप्पून जेवढं आमच्या गावाला सहकार्य केलं, बाकी दुसरं कोणी नाही केलं. आता काय 20 तारखेला मतदान आहे, कुंडलिक खांडेला साथ देणार का तुम्ही? बप्पूला साथ देणार आम्ही. देणार. हो. आता पाटलाचे जरांगे पाटील यांची भूमिका काय अजून आली नाही. हा सगळा मराठा बेल्ट आहे, तर काय वाटतंय तुम्हाला, तरुणात काय चर्चा आहे? तर हे पाटील जे म्हणतील तसंच पाटील म्हणते तसं. हो. पण जर पाटलांनी भूमिका नाही घेतली तर मग आम्ही डायरेक्ट बप्पूलाच मतदान बप्पूच्या करणार. पाठीमागे. हा. आपण बघू शकतो अत्यंत शहरापासून जवळ असलेलं, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, पण विकासापासून कोसो दूर असलेला हा पट्टा, या लोकांचं राहणं, या लोकांना जर रात्री अपरात्री कधी शहरामध्ये जायचं म्हटलं तर अंगावर काटा येऊ शकतो अक्षरशः. 2 व्हीलर येत नाही, 4 व्हीलर यायचा तर प्रश्नच येत नाही. अनेक बाता मारल्या जातात, रेल्वे आणू, विमानतळ करू, मोठे मोठे रस्ते करू. प्रत्यक्षात मात्र बीड मतदारसंघामध्ये ही परिस्थिती आहे. येणाऱ्या काळामध्ये जो काही विकास झाला, छावण्या, दुष्काळाच्या काळामध्ये ज्या छावण्या झाल्या त्या कुंडलिक खांडे यांच्या मार्फत इथपर्यंत जिथं आमदार पोहोचला नाही, जिथं कधी खासदार पोहोचला नाही, तिथे कुंडलिक खांडे यांची मदत पोहोचलेली आपल्याला दिसते आहे आणि त्याचा फायदा येणाऱ्या या निवडणुकीमध्ये त्यांना होताना देखील दिसतो आहे. ग्रामीण भागामध्ये सध्या तरी कुंडलिक खांडे यांची हवा आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश सोबत मी प्रशांत कदम, भारत वार्ता, बीड.